नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जीएसटी ऑफिसर गोपाळ पाटील. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पार पाडलेली आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे एकूण 20 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर या अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील 20 प्रश्नांचं मी स्पष्टीकरणासह उत्तरे आपल्याला देत आहे. पाहूया आपण एक एक करत प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणासह उत्तराकडे जाऊया, आपण समजून घेऊया. पहा, आपण प्रश्नपत्रिकेतील डी हा संच पाहतोय. डी या संचातील 81 पासून 100 पर्यंतचे प्रश्न जे आहेत ते अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे आहेत. आपण पहिला प्रश्न 81 वा पाहूया. मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किलोमीटर आणि 75 किलोमीटर पर तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? आपण किती वाजता भेटतील ती वेळ सांगण्यापूर्वी त्या दोन्ही रेल्वे गाड्यांना एकमेकाला भेटण्यास लागणारी एकूण वेळ काढूया. तर वेळ पहा, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. दोन्ही स्थानकामधलं अंतर किती आहे? 540 किलोमीटर. आता वेग, एक मुंबईहून निघते आहे आणि दुसरी गोव्याहून निघते आहे. परस्पर विरुद्ध दिशेने म्हटलेला आहे आणि म्हणून जेव्हा दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा त्यांचा परिणामी वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजेइतका असतो आणि म्हणून इथं परिणामी वेग घेताना दोन्हींची बेरीज घ्या. 60 किलोमीटर अधिक 75. 60 अधिक 75 ठीक आहे, म्हणजे 540 भागिले 60 अधिक 75 किती होतात? 135. 27 न भाग जातो, 27 पंचे 35 असे, 27 दोन्ही 54, ही 0, 5 एके 5, 25, 4 तास वेळ लागणार. आता निघालेत किती वाजता? त्या सकाळी 7:30 वाजता निघालेत. 7:30 मध्ये 4 तास मिळवा म्हणजे किती होतील? 11:30. 7:30 मध्ये हे 4 तास मिळवा, 11:30 म्हणजे सकाळी 11:30 वाजता त्या एकमेकांना भेटतील. पर्याय क्रमांक 4. 81व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. इथं 2 बस म्हणण्याऐवजी, 2 मोटरसायकल म्हणण्याऐवजी 2 रेल्वे म्हटलं, एवढंच. आलं लक्षात? हा नेहमी येणारा प्रश्न आहे, नियमितपणे विचारला जाणारा प्रश्न आहे, पुन्हा एकदा विचारला गेलेला आहे. पहा, ठीक आहे. आपण 82वा प्रश्न पाहूया. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती? पहा, त्या कपाटाची छापील किंमत किती आहे? 23,000. याच्यावर सूट किती देतोय तो? 25%, म्हणजे 100चे किती होणार? 100चे 75. 25% सूट देऊन विकतोय म्हणजे 100चे 75 करून विकतोय. ही झाली विक्री किंमत. तरीही याच्यामध्ये 15% नफा आहे. या रकमेत 15% नफा आहे, तर मूळ खरेदी किती? याच्यामध्ये 15% नफा आहे, म्हणजेच 100 वर घ्या आणि 15% नफा म्हणजे 100चे 115 न गुणा, म्हणजे मूळ किंमत येणार आहे, म्हणजे खरेदी किंमत येणार आहे. पहा, कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता आपण या पद्धतीने प्रश्न सेकडेवारीचे सोडून देतोय. नफा तोट्याचे मूळ छापील किंमत 23,000, त्यावर 15% सूट म्हणजे 100चे 75. आता यामध्ये 15% नफा आहे. नफा असणाऱ्या यावरून आपल्याला मूळ खरेदी काढायची आहे. खरेदी करायची असल्या मूळ खरेदी काढायची असल्यामुळे उलट गुणाकार 100 वर आणि 15% नफा म्हणजे 100चे 115 खाली. आता फक्त गुणाकार भागाकार करा. आता इथं पहा, 23 एके 23, 23 पाचा 15 दर्शक,
बरोबर. 100 एक्के 100, 100 एक्के 100, 5 एक्के 5, 5 एक्के 5, उरले 2, 5 5 25, 15 गुणले 1000, 15,000. म्हणजे त्या कपाटाची खरेदी किंमत 15,000. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. खालील स्तंभलेखावरून 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले? 1976च उत्पादन आहे पहा 3,000 आणि 1980च उत्पादन 500. म्हणजे कितीनं कमी झाले पहा? 2,500ने कमी झाले, 2,500. पण विचारताना किती टक्क्यांनी कमी झाले असं म्हटलेलं आहे. मग 3,000 वर 25ची घट म्हणजे कमी, तर 100ला किती टक्के काढायचे आहेत म्हणून गुणिले 100. भाग द्या. 0 गेली, 0 गेली, 0 गेली, 0 गेली, 0 गेली, 0 गेली. 250ला 3 न भाग द्या. 3 8 24, उरला 1 10, 3 त्रिक 9, उरला 1, 1 ला भाग नाही, पॉइंट द्या, 10 होतील. 3 त्रिक 9, पुन्हा 1, 1 चे 10, 3 त्रिक 9, म्हणजे साधारणतः 83.33%. म्हणजे उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले? 83.33%. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पहा. जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल पण मी अभिमानानं सांगतो, 1 जानेवारी पासून 15 डिसेंबर पासून साधारणतः मी महाराष्ट्रातील पोलीस भरती, तलाठी, टीईटी, सरळ सेवा, एमपीएससी गट ब गट क परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग सुरू केलेला आहे. आणि त्याच्या सुरुवातीचा भाग म्हणून मी काही डेमो लेक्चर टाकलेत. एक 10 डेमो लेक्चर युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळतील. आणि साधारणतः आतापर्यंत 35 ते 40 प्रश्न संभाव्य प्रश्न म्हणून टाकलेत. तुम्ही तेवढे जरी बघितला तर त्याच्यातले जवळजवळ 5 प्रश्न आजच्या ह्या परीक्षेला आलेले आहेत. सेम त्याच प्रकारचे जसेच्या तसे प्रश्न. हा जो प्रश्न आहे, चौरसाची बाजू 25% वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? डेमो लेक्चर 2 मध्ये जाऊन पहा, तुम्हाला जसा तसा प्रश्न फक्त 25%च्या ऐवजी 30% घेतलेला आहे. आता हा प्रश्न सोडवायचा कसा पहा टेक्निकनं. बेसिक पद्धतीनं जर तुम्ही सोडवायला गेला तर याला खूप वेळ जातो. तुम्ही साधं सोपं टेक्निक पहा. चौरसाची बाजू 25%ने वाढवली. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग असतोय, बाजू गुणले बाजू. म्हणून काय करायचं, पहिली स्टेप 25%ने वाढवले म्हणजे प्लस अधिक 25 अधिक 25 अधिक 50. आता दुसरी स्टेप, ह्या अधिक 25 चे अधिक 25% काढायचे. अधिक 25 चे म्हणजे गुणिले अधिक 25% टक्के म्हणजे छेद 100. भाग द्या. हे अधिक गुणले अधिक अधिक 25 गुणले 25 725 भागिले 100. त्याला भाग दिल्यानंतर अधिक 100 न भाग दिल्यानंतर 6.25 येतील. आता तिसऱ्या स्टेप मध्ये ही जी संख्या आली अधिक 50 आणि ही जी संख्या आली यांची बेरीज करा. म्हणजे अधिक 50 आणि अधिक 6.25. चिन्ह अधिक अधिक असल्यामुळे अधिक म्हणजे बेरीजच होणार, चिन्ह तेच राहणार. आणि 50 अधिक 6.25 56.25. अधिक चिन्ह आहे म्हणजे 56.25% क्षेत्रफळ वाढेल. 56.25. पर्याय क्रमांक 3. डेमो लेक्चर 2 मध्ये तुम्ही पाहू शकता, चौरसाचा जसाचा तसा प्रश्न आहे. 25%च्या ऐवजी 30% तिथं घेतलेला आहे. यापूर्वी झालेला प्रश्न सूट आणि नफ्याचा, तोही प्रश्न संभाव्य प्रश्नामध्ये झालेला आहे. पहा. पुढचा प्रश्न बघूया आपण. सरळ व्याजाने 5,000 रुपये रकमेची 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याज दरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षांतर किती रुपये होते? पहा. सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 होते.
जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? अजून 3% व्याज वाढवलं, किती व्याज होतं बघूया. सरळ व्याजाचं सूत्र काय? म गुणले द गुणले क भागिले 100. सरळ व्याज बरोबर म मुद्दल किती आहे? 5000 गुणले दर किती आहे? 3% वाढ केली म्हणजे हे 3 घ्या, गुणिले किती वर्ष? 3 वर्षात, म्हणून गुणिले 3 भागिले 100. भाग द्या 0 0 0 0. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 आणि ही एक 0. 450 रुपये वाढ झाली. म्हणजे 3% व्याज जर वाढवलं तर 450 वाढणार. म्हणजे एकूण किती होणार 3 वर्षानंतर? पहिले 5700 झाले आणि त्यामध्ये 3% वाढ केल्यामुळे हे 450 वाढवा. 0 0 आणि 5 5 6 आणि 4 10 0. चला 1 5 आणि 1 6. 6050 रुपये. 6050 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 4. 85व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता तेच काम आहे, तितकंच काम आहे म्हणजे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. हा सुद्धा प्रश्न फक्त कन्व्हर्जनचा मुद्दा एक लक्षात घ्या, अन्यथा व्यस्त चलनाचं हे उदाहरण आहे. या प्रकारचाही प्रश्न आपण घेतलेला आहे. आता पहा, इथं तेच काम, तितकेच काम, तेवढेच काम असल्यामुळे व्यस्त चलनाचं उदाहरण पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येच्या गुणाकारानं भाग द्या टाईप आहे. पण इथं काय म्हटलंय? 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. म्हणून तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न आहे. मूळतः इथं 5 स्त्रिया आहेत आणि 10 मुले आहेत. आणि या ओळीमध्ये बघा, 10 मुले ते काम 14 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले ते काम 14 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे पहिल्या ओळीतील संख्या 10 गुणिले 14. आता दुसऱ्या पुढच्या ओळीत काय आहेत? 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. आता इथं मुले आहेत म्हणून 5 स्त्रिया आणि 10 मुले मिळून किती मुले होतात ते पाहावं लागेल. लक्षात आलं का? यासाठी स्त्रियांच्या संख्येचं 5 स्त्रिया म्हणजे किती मुले हे आपल्याला काढावं लागेल. कसं काढायचं पहा. 5 स्त्रिया म्हणजे किती मुलांची संख्या, हे जर उत्तर काढलं तर मग ही मुले आणि ही 10 मुले मिळून इथं घ्या, भाग द्या, आपोआप उत्तर येईल. पण पहिल्यांदा बघूया, त्यासाठी एक स्त्री म्हणजे किती मुले हे आपण उत्तर काढूया. पहा, 10 स्त्रिया, त्यासाठी 10 स्त्रिया, 10 वुमन एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 वुमन गुणिले 7 बरोबर. तेच काम 10 मुले, 10 मुले म्हणजे 10 बॉईज किती दिवसात पूर्ण करतात? 14 दिवसात गुणिले 14. पहिल्या ह्या 2 ओळीवरून एक स्त्री म्हणजे किती मुले ही संख्या निघते पहा. 10 वुमन गुणिले 7 दिवस बरोबर 10 बॉईज गुणिले 14. आता एक वुमन म्हणजे किती बॉईजची संख्या हे काढण्यासाठी हे आकडे तिकडे फिरवा. वुमन बरोबर 10 बॉईज गुणिले 14 भागिले हे किती आहेत पहा. 10 गुणिले 7 तिकडे गेल्यानंतर भागिले होणार. 10 गुणिले 7, 10 एक्के 10, 10 एक्के 10, 7 एक्के 7, 7 दोन्ही 14. म्हणजे एक वुमन बरोबर किती बॉईज येणार? 2 गुणिले 1 2 बी म्हणजे 2 बॉईज. याचा अर्थ एक स्त्री म्हणजे 2 मुले. आता मला सांगा, आपण प्रश्न सोडवण्यासाठी व्यस्त चलनाचं टेक्निक घेतलंय. या ओळीतील संख्या 10 गुणिले 14 भागिले दुसऱ्या ओळीतील संख्या 5 स्त्रिया आणि 10 मुले. 5 स्त्रिया म्हणजे मुले किती होणार? एक स्त्री म्हणजे 2 मुले आलेलं आहे. म्हणजे 5 स्त्रिया म्हणजे 10 मुले, ही 10 मुले आणि ही 10 मुले 20 घ्या, इथं 20 न भाग द्या, आपोआप तुमचं उत्तर येईल. 10 एक्के 10, 10 दोन्ही 20, बे एक्के बे, बे सत्ती 14. उत्तर किती? 7. म्हणजे
5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 7 दिवसात. पर्याय क्रमांक 2. 86व्या प्रश्नाचं उत्तर 2, 7 दिवस. इथून प्रश्न खऱ्या अर्थानं सुरू होतोय. 10 मुले 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले, 5 स्त्रियांची एकूण मुलांची संख्या 10 होते. 10 अधिक 10 20 मुलांना किती? पहिल्या ओळीतील संख्येच्या गुणाकाराला दुसऱ्या ओळीतील संख्येनं भाग दिला. पण यासाठी या 5 स्त्रिया म्हणजे किती मुले हे तुम्हाला पहिल्यांदा ठरवावं लागलं. यासाठी तुम्ही 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात म्हणजे 10 वुमन गुणले 7 बरोबर तेच काम 10 बॉईज 14 दिवसात, 10 बी गुणले 14 हे समीकरण घेतला. यावरून एक वुमन बरोबर 2 बॉईज म्हणजे एक स्त्री 2 मुलांइतकं काम करते. यावरून तुम्ही 5 स्त्रिया म्हणजे 10 बॉईज आणि ही मूळची 10, 10 आणि 10 20 घेतला. 20 न भाग दिला, उत्तर 7. ठीक आहे. म्हणजे हे कन्व्हर्जन खूप महत्वाचं होतं इथं या प्रकारच्या प्रश्नामध्ये. चालेल, आपण 87वा प्रश्न पाहूया. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? ती संख्या x माना. आता यावरून समीकरण, त्या संख्येची 4 पंचमांश म्हणजे 4 पंचमांश x मधून त्या संख्येचे 60% वजा केले तर 10 येणार. कारण 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% 10 ने जास्त आहे. आता त्या संख्येचे 60% म्हणजे x चे म्हणजे गुणिले 60%, टक्के म्हणजे छेद 100. जर वजा केले तर उत्तर 10 येणार. कारण 4 पंचमांश x ही 60% 10 ने जास्त आहे. म्हणून 4 पंचमांश x मधून हे 60% त्या संख्येचे वजा केले 10. आता इथं भाग द्या. 20 त्रिक 60, 20 5 100 म्हणजे किती येणार बघा. 4/5x वजा x गुणिले 3, 3/5x बरोबर 10. छेद समान असल्यामुळे अंशांची डायरेक्ट वजाबाकी होईल. 4x आणि हे 3x, 4x मधून 3x, x भागिले 5 बरोबर 10. x ची किंमत काढण्यासाठी 5 भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होतील. x बरोबर 5 गुणिले भागिले तिकडे गुणिले 10 गुणिले 5 म्हणून x बरोबर 50. म्हणून ती संख्या किती असेल? 50. 87व्या प्रश्नाचं उत्तर 3. आता पाहूया 88वा प्रश्न. मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 4:3 आहे आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू सम प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास सी मिश्र धातू मधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल? आता बघा, यांचे भाग जर विचारात घेतले, ए मध्ये 4 आणि 3 7 भाग आहेत, बी मध्ये 9 आणि 5 14 भाग आहेत. आपल्याला समान भाग करता येतील. आता बघा, बी मध्ये किती? 9/5 बरोबर. आणि ए मध्ये किती आहे पहा. ए मध्ये 4:3, ए मध्ये 4:3 तांबे आणि जस्त यांचं प्रमाण. ए मिश्र धातू मध्ये तांबे आणि जस्तचं प्रमाण 4:3, बी मध्ये 9/5. बी चे भाग किती होतात पहा. 9 आणि 5 14. मग ए चेही भाग आपण 14 करून घेऊया. 4 आणि 3 7, 2 न गुणलं तर 14 भाग होतात. म्हणून ए च्या या गुणोत्तराला 2 न गुणा आणि म्हणून 2चं बदललेलं गुणोत्तर काय येईल? 2 न गुणा. 4 बेचोक 8 ला बेत्रिक 6. आता मला सांगा, ए आणि बी चे भाग समान झाले का नाही बघा. ए चे भाग 8 आणि 6 14, बी चे भाग 9 आणि 5 14 बरोबर आहे. सारख्याच संख्येनं गुणल्यामुळे किमतीत काय बदल झालेला नाही. आता ए आणि बी जर बेरीज केली, आता बी म्हणजे हे घ्या, ए म्हणजे हे घ्या, समान भाग करून घेतलेत ना. आता ए आणि बी समप्रमाणात मिश्रण केले. हे समप्रमाणाने 14 भाग आहेत. मिश्रण केले. सी मिश्र धातूतील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती? बेरीज करा. 9 आणि 8 17 ला
5 आणि 6 11, 17ला 11. पर्याय क्रमांक 2, 17ला 11. समजलं का? इथं फक्त बी च प्रमाण 9:5 होतं, ए च 4:3 होतं. भाग समान करून घ्यायचे होते. 9 आणि 5 14 भाग आहेत, याचे मात्र 4 आणि 3 7, 7 ची दुप्पट 14 भाग करायचे होते, म्हणून 2 न गुणला, 2 चोक 8, 2 त्रिक 6. आणि आता या दोन्हींची बेरीज करायची आहे, त्यामुळे 9 आणि 8 17, 5 आणि 6 11. मिश्रण केले म्हणजे बेरीज केली, 17ला 11. 89वा प्रश्न पाहूया. 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? समजा एक विषम संख्या x मानूया, त्याच्या पुढची संख्या x अधिक 2 असणार आहे. क्रमागत विषम संख्येतला फरक 2 चा असतोय. ठीक आहे, मग विचारलं काय? विषम संख्येच्या वर्गातील फरक 112 आहे. आता मोठी संख्या x अधिक 2 या वर्गातून लहान संख्या x चा वर्ग वजा करा. वजाबाकी किती आहे म्हटलंय? फरक म्हणजेच वजाबाकी 112. आता हे समीकरण सोडवा फक्त. हा द्विपदीचा वर्ग विस्तार कसा करायचा? द्विपदीचा वर्ग विस्तार, पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक 2 पदांच्या गुणाकाराचे दुप्पट x गुणिले 2 2x ची दुप्पट 4x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 2 दुनी 4 वजा x वर्ग बरोबर 112. आता हे अधिक x वर्ग वजा x वर्ग कॅन्सल होतील, म्हणजे 4x बरोबर हे अधिक 4 तिकडे गेल्यानंतर वजा होतील, 112 वजा 4, म्हणून 4x बरोबर किती येणार? 112 4 गेले 108, आणि म्हणून x बरोबर हे 4 गुणिले भागिले होतील, 108 भागिले 4, 4 दुनी 8 उरले 2, 28 4 27, x बरोबर 27. ती संख्या 27 आली, x लहान संख्या 27 आली, मोठी संख्या 29 असणार. त्यांनी विचारलंय लहान संख्येचा वर्ग किती, म्हणजे x ची किंमत 27 आली, 27 चा वर्ग. 27 चा वर्ग किती? 27 चा वर्ग जर 5 असेल तर तुम्ही एका सेकंदात सांगणार 729, आणि म्हणून उत्तर 729, पर्याय क्रमांक 2 729. आता गणितामधील शेवटचा 90वा प्रश्न पहा. खालील किंमत काढा. 0.11 चा वर्ग वजा 0.01 चा वर्ग भागिले 1.2 बरोबर किती? आता हे बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या स्वरूपात जर एखादी संख्या असेल तर त्याचा विस्तार एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी अशी होते. म्हणून 0.11 चा वर्ग, आता 0.11 चा वर्ग काय दिलेलं आहे उदाहरण, वजा 0.01 चा वर्ग भागिले 1.2. आता हे ए पद आणि हे बी पद जर म्हटलं तर ह्या दोन्हीची एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी घ्या, म्हणजे एका कंसात 0.11 अधिक 0.01 आणि दुसऱ्या कंसात यांची बेरीज झाली. आता वजाबाकी घ्या, ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी. बेरीज झाली, आता वजाबाकी घ्या, 0.11 वजा 0.01 भागिले 1.2 आहे ते. ठीक आहे, बेरीज करा. 0.11 आणि 0.1 0.12 गुणिले 0.11 वजा 0.01, एकातनं 1 गेले 0, एकातनं 0 गेले 1, 0.10 भागिले 1.2. आता गुणाकार करा, पॉइंट नाही तसं समजा गुणाकार करा. 12 गुणिले 10, हे 12 आहेत आणि हे 10 आहेत, 12 आणि 10 120. पण गुणाकारामध्ये पॉइंट मोजा, इकडून उजवीकडून 2 आहेत, इकडेही 2 आहे, 2 2 4, 1 2 3 4, म्हणजे हा गुणाकार 0.0120 येईल, त्याला 1.2 न भाग द्या. तसं जर पाहिलं, आता पॉइंटचा विचार न करता भागाकार करा. इथं पॉइंट काहीच नाही घेतले, तर इथं 12 असणार आहेत, इथंही 12 असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे 12 एक्के 12 भागाकार 1. पण आता पॉइंटचा विचार करा, अंशस्थानी किती पॉइंट आहेत? 1 2 3 4, आणि छेदस्थानी किती पॉइंट आहेत? छेदस्थानी पॉइंट आहे 1, बरोबर आहे. हा, इथं पहा, इथं जर पॉइंट काही नाही घेतले तर किती होणार? हे पॉइंट काहीच नाही घेतले तर ही संख्या 120 असणार आहे, आणि इथं पॉइंट काहीच नाही घेतले तर हे 12 असणार आहेत, बरोबर आहे. पॉइंटचा विचार न करता
120 ला 12 भाग द्या, 12 आणि 10 20 10. आता मात्र शेवटी काय करा, पॉइंटचा विचार करा. इथं उजवीकडून किती पॉइंट आहेत, 1 2 3 4, आणि इथं किती आहेत, 1. 4 मधून 1 वजा करा, 3 पॉइंट. अंशस्थानी 3 पॉइंट जास्त आहेत म्हणून 3 पॉइंट द्या. 1 2 3.0 म्हणजे 0.010, याचाच अर्थ 0.01. 0.01 पर्याय क्रमांक 1. इथं वर्ग विस्तार आणि पॉइंटचा गुणाकार भागाकार तुम्हाला जमणं गरजेचं होतं. लक्षात आलं? ठीक आहे. एकंदरीत 90व्या प्रश्नाचं उत्तर 1, 0.01. चालेल. हा झाला गणितचा पार्ट पूर्ण झाला. आता आपण सुरू करतोय रिझनिंगचा पार्ट. रिझनिंगच्या पार्ट मध्येही काही अंकगणिताचे प्रश्न आलेले आहेत. साधारणतः 12-13 प्रश्न अंकगणिताचे झाले आहेत, 6-7 प्रश्न रिझनिंगचे आहेत. ठीक आहे, तरी पण आपण रिझनिंगचा पार्ट म्हणून सुरू करूया. तुम्ही गणितचे 10 प्रश्न जर पाहिले तर त्या 10 प्रश्नापैकी 10 म्हणण्यापेक्षा 12-13 जर प्रश्न पाहिले तर ह्या एकंदरीत 81 ते 100 ह्या 20 प्रश्नापैकी गणितचे 12-13 प्रश्न आहेत. त्यातील 4-5 प्रश्न मी नुकताच सुरुवात केले, जवळजवळ 4-5 प्रश्न सेम टाईपचे आलेले आहेत. तुम्ही युट्यूबला जाऊन खऱ्या अर्थानं चेक करू शकता. आतापर्यंत घेतलेले 10 डेमो लेक्चर्स आणि 40-45 संभाव्य प्रश्न एवढे जरी तुम्ही पाहिले तर त्यातले 5-6 टाईप कव्हर झालेले दिसतील. ठीक आहे, आपण आता रिझनिंगला सुरुवात करूया. एका सांकेतिक भाषेत थँक्स हा शब्द SKNTHA असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत स्टुपिड हा शब्द कसा लिहिला पहा. थँक्स THANKS हा कसा लिहिलाय पहा, तर SKN आणि THA. काय केलेलं आहे पहा, शेवटची अक्षरे SKN उलट घेतलेत, शेवटची ही अक्षरे पहिल्यांदा घेतलेत उलट घेतलेत, आणि पहिली THA ही अक्षरे जशीच्या तशी घेतलीत. THA. फार सोपा प्रश्न विचारलेला आहे. आता दुसरा, स्टुपिड हा शब्द कसा लिहिला, स्टुपिड STUPID कसा लिहाल, तर पहिल्यांदा शेवटचे जे हे आहेत अक्षरे ती उलट घ्या, PID च DIP होईल, आणि हे अक्षरे STU आहेत कशी STU, म्हणजे DIP STU पर्याय क्रमांक 2. अतिशय साधा सोपा सांकेतिक भाषेचा हा अतिशय साधा सोपा प्रश्न विचारलाय. म्हणजे जे कोण MPSC ची तयारी करत नाही त्यांना सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर जमेल असं मला वाटतं. पुढचा प्रश्न पाहूया. 92वा प्रश्न पहा. राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुले आहेत. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहेत, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे, जिचे लग्न हर्षित सोबत झाले आहे, आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातो आहे, तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय. प्रश्न मोठा आहे, तुम्हाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न असतो ना तेव्हा पटकन आपण ट्री डायग्राम काढून घ्यायची. पहा, राणी आणि सुरेश हे जोडपे आहे. ठीक आहे, पुढं त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुले आहेत, मेधा आणि दीप्ती. पुढं 2 मुली. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले, दीप्ती अधिक अनुराग हे एक जोडपं झालं पहा. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. अनुराग हा
हा गरिमा आणि तुषार यांचा मुलगा, गरिमा अधिक तुषार यांचा मुलगा. निधी ही अनुरागची मुलगी आहे. अनुरागची मुलगी म्हणजे दीप्ती आणि अनुरागची मुलगी निधी. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल ही अनुरागची बहीण, याचा अर्थ गरिमा आणि तुषार यांची मुलगी कोमल. कोमल ही अनुरागची बहीण म्हणजेच गरिमा आणि तुषार यांची मुलगी. जिचे लग्न हर्षित सोबत झाले. कोमलचं लग्न हर्षित बरोबर झालंय, अधिक हर्षित. आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी दोन मुलं आहेत. या दोघांना अमन आणि प्रेम, अमन आणि प्रेम अशी दोन मुलं आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू साहजिकच आहे. गरिमा आणि तुषार यांची मुलगी कोमल, कोमलची मुली म्हणजे साहजिकच नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? दीप्ती पहा, दीप्ती इथं आहे आणि कोमल इथं आहे. आता दीप्ती आणि कोमलचे नाते तसं पाहिलं, कोमल आणि अनुराग हे भाऊ बहीण आहेत. म्हणजे दीप्ती ही कोमलच्या भावाची बायको, कोमलच्या भावाची बायको म्हणजे ही वहिनी झाली. दीप्ती ही कोमलची वहिनी झाली. मग प्रश्न काय विचारला? दीप्ती आणि कोमल यामधील नातं काय? तर हे साहजिकच नातं हे काय होईल? आत्या भाची, ननंद भाऊजाई, बहीण बहिणी, मुलगी आहे, ननंद भाऊजाई. क्लिअर कट, साधं सोपं आहे. म्हणजे प्रश्न मुद्दाम तुम्हाला गुंतवून ठेवलेला आहे खूप, पण प्रश्नाचं उत्तर जे रिलेशन आहे किती इजी आहे पहा. इथं कोमलच्या भावाची बायको दीप्ती, दीप्ती आणि कोमल मधला ननंद भाऊजाई. हे उत्तर अगदी काही सेकंदात येतं, पण हे अशा प्रकारे बायफर्गेशन करून घेणं आणि स्पीड न करून घेणं हे महत्वाचं होतं. अन्यथा इथं जर वाचत बसला तर आपण तिथं गोंधळण्याची शक्यता जास्त. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा तर सगळ्यात सोपा प्रश्न. खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत? इथं ज्यांचा पेपर मी घेतला त्याने सोडवलेला आहे बघा बरोबर. या त्रिकोणामध्ये आकडे टाकायचे 1 2 3 4 आणि 5 आणि यांची बेरीज करायची फक्त. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. 15 पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न पाहूया. 94वा प्रश्न पहा. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाही? 3/6 भाग वाचलाय. 3/6 म्हणजे 3 एके 3, 3 दोन्ही 6, 1/2 भाग वाचलाय. 1/2 भाग म्हणजे अर्धा भाग वाचलाय. 120 पानांचा अर्धा भाग वाचलाय म्हणजे अर्धा भाग पाने वाचलेली नाही. 120 चा अर्धा भाग म्हणजे 60 पाने. 60 पाने वाचलीत याचा अर्थ 60 पाने वाचली नाहीत. त्याने किती पुस्तकाची किती पाने वाचली नाहीत? 60 पाने. पर्याय क्रमांक 2. एकदम तोंडी उत्तर येण्यासारखा प्रश्न आहे. हा, पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर मालिका पूर्ण करेल? आता पहा, इथं ए ए ए अशा प्रकारे आहे. हा, इथं तुम्ही काय करू शकता? पर्याय पडताळून पाहू शकताय. ही अक्षरे इथं ठेवल्यानंतर एक लयबद्ध मालिका तयार होते का बघा. आता जर पहिले हे ठेवले, समजा बी ए ए ए, लयबद्ध मालिका तयार होते का? पहा बघू. ए ए बी ए 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 बी, नाही, लयबद्ध मालिका तयार झालेली नाही. हे कॅन्सल करा. आता हे टाकून बघा. ए ए बी, पुन्हा इथं बी, ए आणि ए, बघा बघू. ए ए बी ए ए बी ए ए ए ए ए ए ए ए बी, नाही, पुढं तयार झालेलं नाही. आता तिसरं पहा. ए ए बी, पुन्हा इथं बी, ए ए, पहा. ए ए बी 3 अक्षरे, ए ए ए 3 वेळा अक्षर आणि पुढचं बी,
आता ए ए ए ए ए पुढे ए ए ए ए आणि शेवटी ए बी हे पण झालेलं नाही, म्हणजे दुसरा चुकीचा आहे. हा, हे टाकून पहा तिसरा पर्याय बी 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 ए ए बी ए ए ए बी म्हणजे 3 वेळा ए ने बी, ए ए ए ए 4 वेळा ए ने बी. आता ए ए ए ए ए आणि बी म्हणजे 5 वेळा ए ने बी यायला पाहिजे होतं. 2 वेळा ए ने बी, 3 वेळा ए ने बी, 4 वेळा ए ने बी. आता 5 वेळा ए ने बी यायला पाहिजे होतं, पण इथं 4 वेळाच आहे, त्यामुळे ही चूक आहे. लास्ट टाकून बघा बी 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 ए, इथं बी घ्या, पुन्हा दुसरं बी घ्या, तिसरं बी घ्या आणि चौथं ए घ्या. आता पहा ए ए बी 2 वेळा ए बी, ए ए ए बी 3 वेळा ए बी, ए ए ए ए बी 4 वेळा ए ने बी, ए ए ए ए ए 5 वेळा ए ने बी. 2 वेळा ए बी, 3 वेळा ए बी, 4 वेळा ए बी, 5 वेळा ए बी. बरोबर आहे. अक्षर मालिका, लयबद्ध मालिका कंप्लीट झाली, म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा 96वा. खालील अंक मालिका पूर्ण करा. पहा 3.75 नंतर किती आहेत? 5 आहेत. 5 नंतर 6.25, त्यानंतर 7.50, त्यानंतर 8.75 आणि त्यानंतर काय, असा प्रश्न विचारलाय. पहा फरक कितीचा आहे. साधं सोपं उदाहरण विचारलंय. 3.75 मध्ये जर 1.25 मिळाले तर 5 होतात. 5 मध्ये 1.25 मिळवले तर 6.25, 6.25 मध्ये 1.25 मिळाले 7.5, 7.5 मध्ये 1.25 मिळवले 8.75. आता 8.75 मध्ये 1.25 मिळवा, 9 आणि 1 10, 10 होणार. 8.75 अधिक 1.25 10. पर्याय क्रमांक 4. एकदमच सोपा प्रश्न विचारलाय. 96व्या प्रश्नाचं उत्तर 4. आता 97वा प्रश्न घेऊया. हा, आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो आणि तो पुढे जाऊन डावीकडे वळतो. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? यासाठी एक रेखाकृती काढून घ्यायची. पटकन आपण वाचत वाचत आकृती काढू. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातोय. समजा इथं आदित्य आहे, तो घरापासून उत्तरेकडे चालत जातोय. उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला. ठीक आहे, चालत गेला. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो. उजवीकडे म्हणजे या दिशेला, इकडे वळला. आणि थोडे पुढे जाऊन तो डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे वरच्या दिशेला. व शेवटी 1 किलोमीटर चालतो. डावीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतोय तो. समजा हे 1 किलोमीटर अंतर आहे. आणि पुन्हा तो डावीकडे वळतो. आता पुन्हा डावीकडे म्हणजे इकडं वळाला तो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? साहजिकच ही दिशा म्हणजे कुठली? पश्चिम दिशा. ही पूर्व असते तर ही पश्चिम, ही खालची दक्षिण आणि वरची उत्तर. आपण पहिल्यांदा उत्तर दिशेने सुरुवात केलीच, म्हणजे आता त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे? कोणत्या दिशेने चालत आहे? पश्चिम दिशेला. म्हणजे पर्याय क्रमांक 4. साधी ही रेखाकृती काढून घ्यायची होती, सहज उत्तर मिळालं असतं. 97व्या प्रश्नाचं उत्तर 4 पश्चिम. 98वा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न अंकगणितातला आहे, सरासरी टॉपिक मधला, पण रिझनिंग मध्ये विचारलेला आहे. पाहूया. राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी 16 वर्ष होती. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती होती? आता 5 वर्षापूर्वी 16 सरासरी, मग एकूण किती होणार? तिघे जण आहेत. 16 गुणिले 3, 16 त्रिक 48. ही बेरीज झाली. तिघांच्या वयांची बेरीज 48. कधीची? ही 5 वर्षापूर्वीची. आजची बेरीज किती येईल? तिघांचे 5 5 5 असं 5 त्रिक 15 मिळवा. आता सरासरी विचारली 5 वर्षानंतरची, म्हणून आणखी 5 वर्षानंतरची मिळवा. आणखी 5 वर्षानंतर तिघांचे 5 त्रिक 15 ऍड होणार. एकूण बेरीज किती झाली पहा 5 वर्षानंतर? 8 5 13 आणि 5 1808. चला 1 1 2 3 आणि 4 7 78. 5 वर्षानंतर तिघांच्या वयांची बेरीज 78, तर सरासरी किती? 78 भागिले 3. 3 दोन्ही 6, उरला 1 18, 3 संग 18.
3 संग 18, 26. किती? 26 त्रिक 78, 26. पर्याय क्रमांक 3, 26 वर्ष. 98व्या प्रश्नाचं उत्तर 3, 26 वर्ष. आता पाहूया 99वा प्रश्न. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे? हा प्रश्न रिझनिंग मधलाच म्हणता येईल. रिझनिंग मधलाच तर्कशी संबंधित हा प्रश्न आहे. डिसिजन फॅक्टरचा प्रश्न तुम्हाला हवं तर म्हणता येईल. आता पहा मानसिक प्रक्रिया प्रकार कुठला आहे. तुम्ही तुमच्या जनरल सेन्सनं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. हे काय कुठलं अंकगणित किंवा काही लॉजिक, फक्त तुमचं स्वतःचं काय जनरल बेसच्या आधारे तर्क करायचा आहे. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो आणि काय करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. म्हणजे काय करतो, साहजिकच तो त्याची बुद्धी जी आहे ती चिकित्सक आहे. तुलना करणे, चुका शोधणे, नवीन निष्कर्ष काढणे, हे जर पाहिलं ह्या 4 मानसिक प्रक्रियेपैकी निरीक्षण, मूल्यांकन ऑब्लिक चिकित्सक विचार, अनुकरण, पाठांतर तर अजिबात होणार नाही. अनुकरण सुद्धा म्हणायचा काय संबंध नाही. काही प्रमाणात निरीक्षण करतो असं म्हणता येईल, पण नुसता निरीक्षण नाही तर जुनी माहिती गोळा करतो, माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. म्हणजे हे चिकित्सक विचार आहेत. पर्याय क्रमांक 2, मूल्यांकन अथवा चिकित्सक विचार. 99व्या प्रश्नाचं उत्तर 2. आणि शेवटचा 100वा प्रश्न घेऊया. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 170, 197, 226, 257 आणि त्यानंतर कुठली संख्या येईल असं विचारलंय. 170 मध्ये 27 मिळवले प्लस 27 करा, 197 होतात. 197 मध्ये 29 मिळवले 226 होतात. 226 मध्ये 31 मिळवले 257 होतात. आता 257 मध्ये किती मिळवावे लागतील? 27, 29, 31 होतात, 33 मिळवा प्लस 33 करा. 257 अधिक 33, 3 आणि 7 10 0, हातचाला 1, 3 1 4 आणि 5 9, 202, 290. पर्याय क्रमांक 2. इथं तुमचे अंकगणितातील 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीमधले 10 एकूण 20 प्रश्न आपण तुम्हाला स्पष्टीकरणासह योग्य उत्तर दिलेली आहेत. तुम्ही तुमचे प्रश्न, तुम्ही लिहिलेली उत्तर चेक करून पहा. आणि विशेष म्हणजे मी मगाशी सांगितलं, मी एक 10 डेमो लेक्चर घेतलेले आहेत. युट्यूबवर तुम्ही 10 डेमो लेक्चरचे व्हिडिओ पहा. ते 10 डेमो लेक्चर जरी तुम्ही व्यवस्थित पाहिला तर त्यातले जवळपास 5-6 टाईपचे प्रश्न इथं आलेले दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील एमपीएससी गट ब, गट क, राज्यसेवा, प्रिलिम आणि मेन्स, पोलीस भरती, तलाठी, टीईटी, सरळ सेवा आणि सगळ्याच महत्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आम्ही द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीनं अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन विषय सुरू केला आहे. त्याची सुरुवात म्हणून आम्ही युट्यूबवर काही संभाव्य प्रश्नांची मालिका सुरू केले, काही डेमो लेक्चर दिलेत आणि अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन विषय प्रत्यक्ष सुरूही केला आहे 1 जानेवारी 2026 पासून, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक टॉपिक वाईज बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी, बेसिक प्रश्न, ऍडव्हान्स प्रश्न आणि चॅलेंजिंग प्रश्न अशा प्रकारे PYQ आणि येणारे संभाव्यही प्रश्न
म्हणजे बॉटम टू टॉप अशी डिटेल तयारी होईल अशा पद्धतीनं अंकगणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात केली आहे. सुरुवातीचे 10 लेक्चर आमची झालेले आहेत रोज एक प्रमाणे, नियमित प्रमाणे रोज 1 तासाचं लेक्चर आम्ही ऍड करत चाललोय. ज्यांना ज्यांना ह्या कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करा, ज्यांना ज्यांना सर्व प्रकारे म्हणजे बेसिक, ऍडव्हान्स आणि चॅलेंजिंग सगळ्या प्रकारे बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी, टेक्निक, शॉर्टकट्स अशा पद्धतीनेही PYQ नी संभाव्य प्रश्न अशा सर्व प्रकारे जर तुम्हाला अंकगणित विषयाची इन डिटेल तयारी करायची असेल तर द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी हे ऍप तुम्ही स्वतः इन्स्टॉल करून घ्या आणि त्यामधील अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग तुम्ही जरूर जॉईन करा. मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो, कुठल्याही परीक्षा द्या तुम्ही, त्या परीक्षेतील अंकगणित या विषयाला हा मार्गदर्शन वर्ग नक्की न्याय देणार, तुम्हाला नक्की उपयोगी पडणार याची खात्री देतो. अंकगणित विषय झाल्यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग हा सुद्धा विषय लगेचच कंटिन्यू करणार आहोत. अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत तुम्ही या मार्गदर्शन वर्गामध्ये जरी माहिती घेतली, केवळ अंकगणित स्पेशल आणि बुद्धिमत्ता स्पेशल हे 2 जरी मार्गदर्शन वर्ग पूर्ण केले तर वेगळी तयारी करायची तुम्हाला अजिबात गरज भासणार नाही. सगळ्या म्हणजे सगळ्याच परीक्षांची इन डिटेल तयारी होऊन जाईल. पोलीस भरती करा, तलाठी परीक्षा करा, MPSC गट ब करा, गट क करा, त्याच्यात प्रिलिम प्लस मेन्स घ्या, हवं तर राज्यसेवा घ्या, कुठलीही परीक्षा, सरळ सेवेची कुठली घ्या, TETची एक्झाम घ्या, या अंकगणित स्पेशल, रिझनिंग स्पेशल मार्गदर्शन वर्ग तुम्हाला निश्चितपणे फायदेशीर ठरणार एवढं सांगतो. आणि आजचं हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जी आज परीक्षा घेतली 11 जानेवारी रोजी, गट क संयुक्त पूर्व परीक्षा, या परीक्षेतील अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं मार्गदर्शन थांबवतो. धन्यवाद.